काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी. मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि झारखंडचेही उमेदवार जाहीर. 8 तारखेच्या बैठकीआधी इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसने थलपती विजयच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला, त्यामुळे डीएमकेची जाहीर नाराजी. उद्या मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. राज्यात बहुतांश ठिकाणी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार. पुण्याची हवा धोकाच्या पातळीवरती. 2021 नंतर शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं खालावला. हवा दूषित होण्यामागे वाढती वाहन संख्या, बांधकामं आणि रस्त्यावरील धूळ कारणीभूत. एका अहवालातून ही माहिती समोर. कल्याण डोंबिवली करांवरती पाणी टंचाईचं सावट. तर उल्हास नदीची पाणी पातळी घटली, त्यामुळे जलउपसा केंद्रातील पंपिंग बंद. परिणामी अनेक भागांचा पाणी पुरवठा कालपासून ठप्प. नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केली. धंतोलीमधील एका नामांकित स्किन लेझर आणि हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिकवर छापा. 65 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त. विनापरवाना औषध विक्री होत असल्याचा संशय.